एका नदीच्या काठावर झाडाचे एक बी पडलेलं होतं. ते खूप लहान होते. एक दिवस तेथे एक पक्षी आला आणि तो बीजाला चोचा मारून खाऊ लागला. मग ते बीज त्या पक्षाला म्हणाले, थांबा थांबा, ते जमिनीत बुडू द्या, फांद्या आणि पाने असू द्या, मग तुम्ही मला खाऊ शकाल. पक्षी किलबिलाट करत उडून गेला. काही दिवसांनी पाऊस पडला. पाणी आणि सूर्यप्रकाश मिळाल्याने बियांना अंकुर फुटले. काही दिवसांनी एक बकरी तिथे आली. अंकुर पाहून तिच्या तोंडाला पाणी सुटले. ती त्या रोपाला खाण्यासाठी गेली. मग ते रोप त्या बकरीला म्हणाल, थांबा थांबा, मुळे खोलवर जाऊ द्या, मला पाणी आणि खत द्या, मग तुम्ही मला खाऊ शकाल. हे ऐकून बकरी तेथून निघून गेली. काही दिवसांनी ते रोप थोडं मोठं होताच तेथे एक गाय आली. तिने ते रोप खाण्यासाठी तोंड उघडले. तेव्हा ते रोप म्हणाले, थांबा थांबा, फांद्या आणि पाने वाढू द्या, त्याला पाणी आणि खत मिळू द्या, मग तुम्ही मला खाऊ शकाल. हे ऐकून गाय ओरडत निघून गेली. बरेच दिवस गेले. त्याच्या फांद्या मोठ्या झाल्या. एके दिवशी तेच पक्षी, बकरी आणि गाय पुन्हा तेथे आले. त्यांनी एकमेकांना विचारलं, ते छोटं रोप कुठं गेलं रे? मग झाड म्हणाले, मी बीज आहे, मी अंकुर आहे, मी रोप आहे, मी झाड आहे, आता मी तुम्हा सर्वांच्या उपयोगी पडू शकतो. हे ऐकून सगळे आनंदी झाले.